Good morning, friends. Today we are going to look at a poem, a first poem in our textbook, and its name is the title is Teenager's Prayer. So this Teenager's Prayer is written by J. Morse, and I'm very glad that we are going to discuss about this poem or learn about this poem because you are also at the same group like teenager. What is a teenager? Teenager means the students or the children who are of age 13 to 19, and you are also of the same age, you are also a teenager. So let's try to relate and understand what the poet has to say. Okay, so this poem, teenager's prayer, is written by J. Morse, and here the writer or the poet is focusing on a wish that a teenager has. तर ह्या पोएममध्ये जो पोएट आहे, जो कवी आहे, तो एका टीनेजरच्या, एका किशोरवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या इच्छेबद्दल बोलतोय. त्याला कसं आयुष्य जगायचंय, द विश दॅट द टीनेजर हॅज टू लीड हिज टीनेजर लाईफ. त्याला त्याचं किशोरवयीन आयुष्य किंवा वय कसं घालवायचंय याच्याबद्दल कवी मांडतोय ह्या कवितेतून. तर this teenager states that I would like to make decisions of the path that I would take in my life. So the teenager life, whatever path he would like to take, that is what he's talking about, what decisions I will make. And he is aware, the teenager is aware that there is a path which leads to success, and there is another path that is evil, जो वाईट आहे, that leads to pain, जिथे दुःख मिळणार आहे. आणि he requests God, he urges God to help him to keep his eyes open and see clearly and stand up for the right or the things which are good. जे चांगलं आहे त्याच्या सोबत राहण्यासाठी तो देवाला विनंती करतोय. He requests God to help him to bring best out of him, to avoid the temptation and be healthy. तो देवाला विनंती करतोय की माझ्यामध्ये जे सर्वोत्तम आहे ते मला करता येऊ दे, ते मला वापरता येऊ दे आणि सर्वोत्तम गुणांचा वापर करता येऊ दे. आणि जे टेम्पटेशन्स आहेत, ज्या वाईट करण्याचे जे आपल्याला प्रबळ इच्छा होते वाईट गोष्टी करण्याची, ती दूर राहू दे. आणि त्याच्यानंतर जे माझे जे शरीर आहे ते नेहमी हेल्दी राहू दे. आणि याच्यानंतर द टीनेजर इज शुअर दॅट आफ्टर एंड ऑफ हिज टीनेज he will be he would he is sure that he would have lived the life which is a good life, avoiding any faults and evils. जे वाईट आहे, जे चुका आहेत त्या तो बाजूला सारून चांगलं आयुष्य जगलेलं असेल याची त्याला खात्री आहे. आणि ह्या सर्वांमध्ये देव त्याच्या नेहमी सोबत होता याची त्याला खात्री आहे. तर आपण अशी एक्झाम्पल्स खूप सारी बघितले, जसं टीनेज लाईफ, किशोरवयीन अवस्थेमध्ये जर चांगल्या गोष्टींसोबत आपण राहिलो आणि जर वाईट गोष्टी दूर ठेवल्या तर आपण चांगलं आयुष्य कसं जगू शकतो, अशी खूप सारी एक्झाम्पल्स आपल्याला आत्ताही बघता येतील. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर घ्या किंवा अब्दुल कलाम घ्या. ह्या व्यक्तींनी आपल्या किशोरवयीन अवस्थेमध्ये, टीनेजमध्ये त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या, चांगल्या गोष्टींचा किंवा त्यांनी जो मार्ग निवडला, तो चांगला मार्ग निवडला, त्यामुळे ते आज चांगलं आयुष्य जगू शकले. तर चला बघूया आपण ही पोएम आणि समजूया की कवीला काय म्हणायचंय. ओके, त्याआधी एक वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहे आणि त्याच्या लेट्स डिस्कस. पेज नंबर 2 वरती की फॉर्म अ ग्रुप ऑफ 5 or 6 अँड डिस्कस. गिव्ह रेटिंग 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग when you have to take important decision you generally do. तर तुमच्या आयुष्यामध्ये एव्हरी डे लाईक यू माइट कम अप टू द सिच्युएशन वे यू मेक सम डिसिजन्स. तुम्ही नेहमी काहीतरी महत्त्वाच्या डिसिजन्स किंवा निर्णय घेतात. तर असे निर्णय घेताना तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कोणत्या गोष्टी सहसा करता? तुम्ही पालकांना विचारतात, शिक्षकांना विचारतात, आपल्या मित्रांना विचारतात. यानुसार तुम्हाला रेटिंग द्यायचे आणि त्याला ॲनलाइज करा की तुमचा सर्वांचा म्हणजे 5-6 मुलांच्या ग्रुपचा की एक अनुभव काय आहे, आपण नेहमी काय करतो. ठीक आहे, तर ही एक्सरसाइज तुमच्यासाठी आहे, तुम्ही स्वतः करा. त्याच्यानंतर पुढे आहे लेट्स बिगिन. इन पोएट्री
In poetry, very often there are lines in which poet seems to talk directly to an absent person or an abstract idea or a thing or object. Such tactic device used by the poet is called as figure of speech apostrophe. तर आपण फिगर ऑफ स्पीच सेपरेटली दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु व्हॉट दिस टास्क इज अबाउट, लाईक आपण बघितलंय की नेहमी व्हेरी ऑफन इट हॅपन्स दॅट अ पोएट रिलेट्स टू और टॉक्स टू अन ॲबस्ट्रॅक्ट थिंग, ॲबस्ट्रॅक्ट किंवा ॲबसेंट थिंग. म्हणजे तो अशा व्यक्तीशी बोलतो जो प्रेझेंट नाही आहे, किंवा अशा गोष्टीशी बोलण्याचा प्रयत्न करतो जी निर्जीव आहे, काल्पनिक आहे, आणि याला आपण फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रोफ म्हणतो. आपण हे डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. परंतु इथे काय दिलंय, ॲपॉस्ट्रोफ फिगर ऑफ स्पीच बद्दल दिलंय. तर जसं एक्झाम्पल बघा, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. दिस पोएम वी ऑल मस्ट हॅव हर्ड इन अवर चाइल्डहुड. आणि आपल्याला माहिती ही पोएमचा अर्थ काय होतो, तर एका ताऱ्याशी आपण बोलतोय. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. तर आपण त्या ताऱ्याशी डायरेक्ट बोलतोय. म्हणजेच हा फिगर ऑफ स्पीच काय, आपण एका निर्जीव वस्तूशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. यालाच फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रोफ असे म्हणतात. डेथ वेअर दाय स्टिंग, वेअर इज दाय मीन्स दॅट, वेअर इज दॅट स्टिंग. ती जखम कुठे आहे, मृत्यूला विचारतोय आपण. ओ केव्ह मॅन, केव्ह म्हणजे गुहा. तर ओ केव्ह मॅन, आय विश आय कुड लिव्ह विथ यू. मला तुझ्यासोबत राहायचंय. म्हणजे ह्या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये, ह्या तिन्ही एक्झाम्पल्स जे आपण बघितले, यांच्यामध्ये काय दिलंय, यांच्यामध्ये आपण एखाद्या काल्पनिक गोष्टीशी किंवा ॲबसेंट व्यक्तीशी बोलतोय असं दिसतंय, किंवा निर्जीव वस्तूशी बोलतोय असं दिसतंय. तर अशा प्रकारच्या फिगर ऑफ स्पीचला किंवा फ्रेजला फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रोफ म्हणतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ॲपॉस्ट्रोफ म्हणजे काय. ॲपॉस्ट्रोफ कधी कधी अशा गोष्टीसाठी वापरला जातो, तर टीनेजर्स बघा इथे ॲपॉस्ट्रोफ वापरलाय. या ॲपॉस्ट्रोफचा अर्थ काय होतो, एखादी गोष्टीची मालकी किंवा ओनरशिप. म्हणजे मी असं म्हटलं, जय ॲपॉस्ट्रॉफी एस बॅग. याचा अर्थ काय होतो, जयची बॅग, जयची मालकी असलेली बॅग. या अर्थानेही ॲपॉस्ट्रोफ वापरला जातो. परंतु हा जो फर्स्ट टास्क आहे, दिस इज अबाउट फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफ, अँड विच मीन्स when we use phrases which talks about discussing or mentioning about non-living things as a living thing. आपण एखाद्या निर्जीव व्यक्तीला किंवा निर्जीव वस्तूला किंवा काल्पनिक गोष्टीला जिवंत आहे असं मानून जेव्हा त्याच्याशी बोलतो किंवा त्याच्याबद्दल बोलतो, त्याला फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रोफ म्हणतात. आणि there is exercise for us. Complete the following creating examples apostrophe of your own. So you have to find out, or you have to complete the sentences using the apostrophe as a figure of speech, and the examples are given there. So you have to complete that. So first one is O life. म्हणजे आपण लाईफ म्हणजे जीवन आहे, हे ओ लाईफ हाव आणि त्याच्या पुढे ब्लँक दिले. तर तुम्ही कसं कंप्लीट करणार, आपण असे म्हणू शकतो की ओ लाईफ हाऊ मिस्टेरियस यू आर. म्हणजे किती मिस्टेरियस आहे तू. म्हणजे आपण गेस पण करू शकत नाही, एवढ्या सगळ्या म्हणजे आपल्याला कल्पना करू शकत नाही असं आयुष्य आहे आपलं. रोज काहीतरी नवीन नवीन होत असतं किंवा वेगवेगळं होत असतं. तर ओ लाईफ हाऊ मिस्टेरियस यू आर. बरोबर, आपण जीवनाशी बोलतोय. डिअर गॉड, आपण देवाशी बोलतोय, जी काल्पनिक गोष्ट आहे. डिअर गॉड प्लीज, आणि पुढे अंडरलाईन ब्लँक आहे, तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. हे सगळं तुम्ही तुमच्या मनाने कम्प्लीट करू शकता. मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतोय. डिअर गॉड प्लीज हेल्प मी बी हंबल अँड काइंड. देवा मला मदत कर की मी नेहमी हंबल आणि काइंड असेल, दयाळू असेल. बुक्स, आपण पुस्तकांशी बोलतोय. बुक्स यू आर डॅश डॅश. बुक्स यू आर द बेस्ट फ्रेंड आय हॅव एव्हर गॉट. राईट, आपण असं पुस्तकांना म्हणू शकतो, पुस्तक आपले नेहमी मित्र आहेत, आपण असं म्हणतो. सो यू आर मोस्ट अमेझिंग फ्रेंड्स किंवा यू आर द बेस्ट फ्रेंड्स आय हॅव. एक्झाम्स आय विश यू कुड बी इझियर. आपण असं म्हणू शकतो की तुम्ही खूपच सोपं असायला हवं होतं. आय विश यू कुड बी इझियर. आपण परीक्षेबद्दल बोलतोय. ओ यू यू ब्युटिफुल स्काय. ओ यू ब्युटिफुल स्काय आणि पुढे ब्लँक आहे. आता ब्युटिफुल स्काय आपल्याला माहिती आहे, खूप आकाशाबद्दल बोलतोय. सो ओ यू ब्युटिफुल स्काय, पुढे आपण आपल्याला जसं हवं तसं आपण बोलू शकतो. सर युअर वास्टनेस अमेझेस मी. वास्ट म्हणजे जे तू अथांग जे आकाश आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय, त्याचं जे व्याप्ती आहे त्याच्याबद्दल बोलतोय की युअर वास्टनेस अमेझेस मी. राईट, जेव्हा नेहमी आपण आकाशाकडे बोलतो आपलं अमेझिंग फिलिंग येते. सो
युअर वास्टनेस अमेझेस मी, असं आपण म्हणू शकतो. तर हे जे 4 सेंटेन्सेस आहे हे तुम्हाला कम्प्लीट करायचे. यू हॅव टू कम्प्लीट दिस सेंटेन्सेस विथ अपॉस्ट्रॉफ फिगर ऑफ स्पीच. अशी कल्पना करा की यू आर टॉकिंग टू ॲबस्ट्रॅक्ट थिंग, काल्पनिक गोष्ट किंवा निर्जीव वस्तूशी बोलताय आणि हे सेंटेन्स तुम्ही कम्प्लीट करा. ओके, लेट्स मूव ऑन टू द पोएम नाव. तर आता पोएमला सुरुवात करूया. अँड जसं मी आधी बोललो की खूप छान कविता आहे, सुंदर कविता आहे. लेट्स गो थ्रू इट. सो द पोएम्स टायटल इज अ टीनेजर्स प्रेयर, एका किशोरवयीन मुलाची प्रार्थना. सो each day, the poet says, each day brings new beginnings. Each day brings new beginnings, decisions I must make. प्रत्येक दिवस, every day brings new beginnings and I have to make the decisions. Okay, so इथे decisions I have to make असं म्हटलंय. Again figure of speech, this is a figure of speech, but we are talking about each day brings new beginnings. कवी असं म्हणतोय की एव्हरी डे, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन सुरुवाती तो घेऊन येतो. आणि आय हॅव टू मेक डिसिजन्स. आय एम द ओनली वन टू चूज. मी माझ्यासाठी जे निर्णय घ्यायचे ते घेणारा मी एकटाच आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मी कुठल्या रस्त्याने जायचं आहे, दॅट इज समथिंग विच आय हॅव टू डिसाईड. मी एकटा आहे ज्यांना डिसाईड करायचं आहे की मी कोणत्या रस्त्याने जाणार आहे. दररोज वेगवेगळ्या गोष्टी माझ्या समोर येणार आहेत. मला निवडायचे. आय हॅव टू टेक डिसिजन विच रोड आय विल टेक. आय कॅन चूज टू टेक रोड ऑफ लाईफ. ओके, आय कॅन चूज टू टेक रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी असा रोड निवडू शकतो जो मला भरपूर सारं यश मिळवून देईल. that will lead to a great success, or travel down the darkened road that leads to great distress. तर मला सक्सेस पाहिजे or do I want a distress? That is something I have to choose. So what poet is saying is that I can choose to take a road of life that leads to great success. जो मला खूप सारं यश मिळवून देईल. That road I would like to take, I can take, or I can travel down the darkened road. Darkened म्हणजे evil म्हणजे खूप वाईट. सो आपण इथे लिहिलंय दार्कनचा इथे अर्थ अंधकारमय असा होत नाही, इथे वाईट असा अर्थ होतो. जो खूप असा वाईट रस्ता आहे. आय कॅन टेक द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आता डिस्ट्रेसचा अर्थ काय? वी ऑलवेज से लाईक मला खूप स्ट्रेस आलाय, आय एम व्हेरी स्ट्रेस्ड नाव. सो डिस्ट्रेस मीन्स a lot of worry and strain, खूप ताणतणाव. तर or I can travel down the darkened road which leads to great distress. Now that this is something we have to decide. Am I going to take a road which leads to great success, or am I going to travel down the road which is darkened, which is going to give me a lot of distress? What road I am going to choose? प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. देवा माझे डोळे ओपन ठेव, माझे डोळे उघड, आणि दॅट आय माइट क्लिअरली सी. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट बेस्ट आउट ऑफ मी. म्हणजे देवा माझे डोळे उघडे ठेव आणि मला मदत कर टू फाइंड आउट, म्हणजे मला सगळं क्लिअरली दिसायला मदत कर की कोणतं चांगलं आहे, कोणती गोष्ट वाईट आहे, कशामुळे मला दुःख होणार आहे, कशामुळे मला सक्सेस किंवा यश मिळणार आहे, हे बघायला मला हे मदत कर. आणि हेल्प मी टू स्टँड व्हॉट इज राईट, म्हणजे मला जे योग्य आहे त्याच्यासोबत मला राहण्यासाठी मला मदत कर. आणि ब्रिंग आउट बेस्ट आउट ऑफ मी, बिकॉज एव्हरीवन हॅज सम पोटेन्शियल. प्रत्येकामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, पण त्या गोष्टी वापरण्याचं किंवा त्या गोष्टी बेस्ट युटिलाइज करण्यासाठी देवाकडे मदत मागतो पोएट इज आस्किंग हेल्प फ्रॉम गॉड टू हेल्प हिम टू ब्रिंग बेस्ट आउट ऑफ हिम. नेक्स्ट स्टांजा बघा. हेल्प लॉर्ड जस्ट टू से नो. नकार म्हणायला मला मदत कर. हे लॉर्ड हेल्प मी लॉर्ड, देवा मला मदत कर टू से, जस्ट टू से नो. मला नकार म्हणायला, नाही म्हणायला शिकव. When temptation comes my way,
temptation, when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. So here temptation means a strong wish to do something bad. And everyone gets this feeling, or everyone has this wish. So we always tend to do something which is bad. And ह्या टेम्पटेशनमुळे what poet is saying is, give me or help me to say no to such things which are tempting but which are not good. अशा गोष्टींपासून मला दूर ठेवण्यासाठी किंवा नाही म्हणण्यासाठी मला मदत कर. अँड त्याच्यामुळे काय होणार आहे, दॅट विल हेल्प मी टू कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. म्हणजे प्रत्येक दिवशी माझं शरीर जे आहे ते शुद्ध असू दे, क्लीन असू दे किंवा हेल्दी असू दे. आणि हे असण्यासाठी मला ज्या टेम्प्ट करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा टेम्पटेशन अशा आहेत त्यांना नकार द्यायला मला मदत कर. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. आता कवी बोलतोय त्याच्या टीनेज संपल्यानंतर. सो वेन माय टीनेज इज ओव्हर, what is going to happen? I know that I will see. So this poet or the teenager is very confident that I know that I will see that life is lived at its very best. आयुष्य जे आहे ते सर्वोत्तम अशा प्रकारे जगलेलो आहे विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि देवाला बोलतंय की विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, तू माझ्या सोबत होतात ह्या सगळ्या टीनेजमध्ये, ह्या सर्व वर्षांमध्ये यू वर देअर विथ मी, असं देवाला म्हणतंय. ओके, तर आपण ह्या पोएममध्ये जे स्टांजा आहेत किंवा जो टीनेजर आहे, व्हॉट ही इज ट्राईंग टू से, ही इज ट्राईंग टू से दॅट I have to take decision as a teenager. I have to take decision so that I will choose the right path of my life, and I would be able to I would be able to keep my eyes open. I would be able to stay with the things which are good and avoid the things which are bad, and will be able to live the teenage life successfully and will be happy when this teenage will end. I will be, when I look back, जेव्हा मी मागे वळून बघेल तेव्हा I would be very happy that I have taken the decisions which are good and I have lived the teenage life successfully. ओके, आणि अशी आपण अनेक एक्झाम्पल्स बघितली आहे. हे तुमच्याशी सुद्धा खूप जवळचं आहे. ही कविता तुम्ही तुमच्या स्वतःसाठी सुद्धा लागू पडते असं म्हणू शकता. तर तुम्ही आता मॅच्युअर आहात, तुम्ही तुमचे डिसिजन्स घेऊ शकतात. कुठल्या गोष्टीला येस म्हणायचं, कुठल्या गोष्टीला नाही म्हणायचं, that is something you have to decide. Okay, so that is what the poem all about, and there are certain questions towards the right side of the page, and let's go through those questions and you try to answer all these questions. Okay, so the first question is, what is the age group of a speaker of the poem? So what do you think, what is the age group of the speaker of the poem? So who is the speaker of the poem? The speaker is teenager. A teenager means the children or the person who is of age 13 to 19. Okay, so this group these age group people are called as teenager. So that's why the age group is, the answer to this question is, age group is 13 to 19 years. Okay, the next question is, what decisions does the speaker have to take? Speaker ला कुठल्या decisions घ्यायचे आहेत? Speaker has to take the decision, or speaker has to take a decision to decide the path. Speaker has to take a decision of the path that he has to choose for his teenage life, right? What does each new day fetch? Every day, what does it fetch? It fetches new beginnings, right? It fetches new beginnings, and yeah, we get new beginnings every day. How should one react to temptation? So what do you think? How should one react to the temptation? Temptations means a strong wish to do something bad, right? Strong wish to do something bad. How should we do? We should not say yes to it. We should say no to it. So everyone or one person should react to the temptation by saying no and avoid it. What effect does the speaker wish to see in himself at the end of his teen? So what effect does he want to see? He wants to see that when he at the end of his teenage,
What he wants to see is, the last stanza mentions about it, that life has lived at its best, right? And avoiding all faults and all evil path or all evils, and uh, that's how he would like to see the life, how he would like to wish to see himself at the end of his teen. So that's what the answer for this question. Whose company does the poet wish for in the work of life? Whose company does he expect? He expects or wish the company of God through his life. ओके, देवाची त्याला सोबत पाहिजे. राईट. तर ह्या एक्सरसाइज नंतर वी आर गोइंग टू लुक ॲट द इंग्लिश वर्कशॉप. सो द क्वेश्चन इज देअर, चूज करेक्ट ऑल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. So this is very simple. First is, according to poet, dash dash are brought by each new day. So what is brought by each new day? New beginnings or new endings? It is new beginnings, right? Right. We must decide to take the road which leads to great distress or great success. Nobody would like to get great distress, right? It is great success. The poet prays to the Lord to help him stand for what is might or right. What is right. The poet wants to see his teenage year have been dash dash years of life. So the poet wants to see his teenage years have been the best years of life. म्हणजे आपल्या टीनेजची जी वर्ष आहेत त्याला बेस्ट आयुष्यातली बेस्ट होती हे त्याला बघायचं. Okay, so that was the first. The second one is, find and write the pairs of rhyming words. So we can find out the rhyming words. If you look at the poem, you'll find that there are 4 stanzas in it. 1 2 3 4 5 stanzas in it. So in every stanza you'll see that the second line, last word of the second and fourth line is rhyme words, and those are, first stanza, make and take, success and distress. Then third stanza has see and me. The fourth stanza has way and day, and fifth stanza has see and me. So these are the rhyming words. How do you find out the rhyming words? The pronunciations should look similar. So you have to find out, in every stanza, do we have the words, the last words of the sentences, or the last words of the each line. If they are in this, their pronunciation is matching. Okay, so make, take, success, distress, see, me, these are the rhyming words of this poem. Then next question is, what is the rhyme scheme of the poem? So rhyme scheme, how do you identify? So how do we identify the rhyme scheme? Rhyme scheme चा अर्थ असा होतो की the rhyming words which are used in poem, कोणत्या प्रकारचे rhyming words वापरले. समजा एक्झाम्पल घ्या, आपण असं बघूया की एक फर्स्ट लाईन आहे, थर्ड आणि फोर्थ. एक आपण आपल्या पोएम मध्ये रायमिंग स्कीम आयडेंटिफाय करूया. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ दिस पर्टिक्युलर पोएम. सो एव्हरी स्टांजा हॅज 4 लाईन्स. सो वी हॅव टू फाइंड आउट द लास्ट वर्ड्स ऑफ last words of the line. And if you find, so in our poem what I find is, I find the rhyme here. I find the rhyme here at the second and fourth line. So second and fourth line च्या ending ला I can see the rhyming words. So it means these words are matching, right? तर रायमिंग वर्ड्स जर असतील, मॅचिंग म्हणजे त्यांचे प्रोनाउन्सिएशन मॅच होत आहे. सो रायमिंग वर्ड जर ज्या लाईनला असतील त्या लाईन्स मॅच करायच्या, आणि आपण फर्स्ट लाईनला ए म्हणायचं, दुसऱ्या लाईनला बी म्हणायचं. सो फर्स्ट लाईन इज ए, सेकंड लाईन इज बी. नाउ वी नीड टू अंडरस्टँड लाईक which words pronunciation, or which line has rhyming words. So I see second and fourth. So we have to write B here, and sorry, but this third line doesn't match with first line, म्हणून तिथे आपण C लिहिला. A B C B. This is the rhyming scheme. इथे आपण C का लिहिला? Why we did not write A? Because this last word of the first line and last word of the third line, their pronunciation doesn't match. They are not rhyming words.
So you have to find out rhyming words. And if I'll just give another example, if another stanza is there, एक दुसरा स्टांजा आहे त्याच्यामध्ये फर्स्ट लाईन लास्ट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ लाईन सगळ्यांचे लास्ट वर्ड्स मॅच होत आहे, मग याची स्कीम कशी असेल, ए ए ए आणि ए. ओके. किंवा असं झालं की फर्स्ट आणि थर्ड लाईनचे मॅच होत आहे, मग आपण ए ए आणि इथे शेवटी सेकंड लाईन आणि थर्ड लाईन मॅच नाही, सेकंड लाईन आणि फोर्थ लाईन मॅच नाही होत आहे, ए बी ए सी अशा प्रकारची स्कीम असेल. तर जिथे जिथे वर्ड्स रायमिंग वर्ड्स आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत ज्या लाईनला, त्यानुसार आपण ए बी अशी स्कीम लिहायची आणि मग आयडेंटिफाय करायचं की व्हॉट इज द पॅटर्न देअर, कुठला पॅटर्न आहे, वेअर डू यू फाइंड द रायमिंग वर्ड्स. हिअर वी फाइंड द रायमिंग वर्ड्स ऑन द सेकंड अँड फोर्थ लाईन, म्हणून आपण बी हा मॅचिंग ठेवला आहे. फर्स्ट लाईनला लेटर ए दिलं, सेकंड लाईनला लेटर बी आणि थर्ड लाईनला आपण सी दिलं आहे, कारण थर्ड लाईन हे रायमिंग लेटर नाही आहे, पण फोर्थ हे राईम आहे म्हणून, आणि ते मॅच होते सेकंड लाईनशी, म्हणून सेकंड लाईनचं जे लेटर आहे ते फोर्थ लाईनला दिलं आणि त्याचं मॅच झालं, म्हणून ए बी आणि सी बी सेकंड आणि फोर्थ मॅच होते म्हणून बी बी लिहिलं. ओके राईट. काही डाऊट असेल तर विचारा. ओके. द नेक्स्ट इज फोर्थ क्वेश्चन, मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. तर ए आणि बी मध्ये फिगर ऑफ स्पीच दिलाय, सर ए मध्ये लाईन्स दिलाय, बी मध्ये फिगर ऑफ स्पीच दिलाय. फिगर ऑफ स्पीच आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता तुम्हाला ह्या पोएम पुरते तुम्हाला फक्त आन्सर सांगतो. द फर्स्ट वन इज डिसिजन्स आय मस्ट मेक. मग डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे आपण आय मस्ट मेक डिसिजन्स असं आपण म्हणतो, परंतु इथे शब्दांची अदलाबदल केली आहे सेंटेन्समध्ये, म्हणून याला इन्व्हर्जन असं फिगर ऑफ स्पीच म्हणतात. द नेक्स्ट वन इज प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. What do you feel here? Here we feel that this sentence indicating that we are talking to God, an abstract or imaginary thing. That is why this is an apostrophe figure of speech. The third one is travel down the darkened road. So this particular figure of speech, alliteration. What does alliteration means? Alliteration means when we use the similar pronunciation in the same line, or same letters in the similar in the same line, then we call it as a alliteration or a figure of speech alliteration. The next one is I can choose to take the road of life. So I can choose to take the road of life. इथे आपण अशा गोष्टींना रेफर करतोय ज्या नॉन लिव्हिंग आहेत आणि ऍक्च्युली लाईफचा रोड असतो का, ऍक्च्युली रिअल रोड नसतो, इमॅजिनरी थिंग आहे. सो हिअर अगेन इट इज कॉल्ड एज मेटाफर. ओके. सो ओके. सो हे लास्ट लाईनचा फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर. ओके. हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया in a different video, and then you can ask questions if you have. Okay. The last point is about there is a task or exercise you have, and this you have to this is about planning an interview. So how are you going to plan the interview? There is a format or a structure. So how are you going to structure your interview? What do you want? What things should come first? What things should be asked later? So this is about an interview. So you have to think about a structure. The next one is do's and don'ts. So what things we should do in an interview and what things we shouldn't do in an interview. So format will decide what things we should do and what things we should not. So what kind of interview it is. If it is going to be an interview of a businessman, or if it is going to be an interview of a student or a teacher, or if it is going to be an interview of maybe in any kind of people. So based upon that format you can decide what things we should do and what things we should not. And the next one is about what is the size or length. So how much questions will you ask? 10 questions, 20 questions. That is what is about a size. The next one is about type of questions. What type of questions you should ask? WH questions or yes no questions? What means verbal questions. So generally the interview should be of type which has mixed question. Like some questions will be yes no questions and some question will be WH question. So you will have to plan this interview. This exercises is for you. We can give you the sample, but I would like you to try this out. Okay. And we can sixth one is prepare questions for prepare 10 interview questions
successful team. So we have to take an interview of a teenager and find you'll have to list down 10 questions for a successful teenager. Okay, so think about you are interviewing maybe a successful teenager like Sachin Tendulkar. What questions will you ask him? तर तुम्ही त्याची लिस्ट बनवा आणि शेअर करा. ओके, the next one is about number 7. This is write an appreciation in about 12 to 15 lines. Okay, so we'll go through this appreciation. The first one is the title of the poem. What is the title of the poem? A Teenager's Prayer. The next one is poet. Who is the poet? J. Morse. Okay. Then rhyme scheme we have discussed just now. Rhyme scheme is A, B, C, B. And the favorite line, this favorite line or this particular section would be it's of your choice. Which line did you find as a favorite line of yours? So for me it is help me stand for what is right and bring best out in me. So these lines I think are the best lines, because first thing we are mentioning help me stand for what is right. जे योग्य आहे त्याच्या सोबत राहण्यासाठी मला देवा मला हेल्प कर. आपण जेव्हा असं म्हणतो आय फील दॅट इज मोर इम्पॉर्टंट अँड ब्रिंग आउट बेस्ट इन मी. माझ्यामध्ये जे सर्वोत्तम आहे ते मला वापरता येऊ दे किंवा त्याचा मला उपयोग करता येऊ दे. तर these are the favorite line. You can change this. You can use the lines which you find as favorite. The next one is theme or central idea. So what is the central idea here? Here this is a prayer or wish of a teenager, and what is his wish? He would like to lead to a good life with the God by his or her side. That's what the central idea is. The teenager would like to live his teenage life, a good life, and with God is his or her side. Figure of speech. What are the figure of speech we have used? We just saw in a last exercise. The alliteration figure of speech is used, apostrophe is used, then repetition is also there, metaphor is there, personification is there, and repetition is there. So these things you can mention. These are the figure of speech which are used in this poem. Okay, please watch the other video which I am going to share with you, which is for figure of speech, so that you will understand more. The next one is special features. What are special features we are looking at here? The type of poem, कुठल्या टाइपची पोएम आहे, the language that is used, and the style and the tone and implied meanings. So in my opinion the poet has used very simple words and it has a beautiful meaning in it or beautiful message for everyone. So simple words are used to express the feelings of a teenager, and direct address is made to the God and displaying a personal touch by the poet. एक पर्सनल टच पोएटने कवितेमध्ये किंवा पोएममध्ये आणलाय. आणि मेटाफर्स आर यूज टू ब्युटिफाय द एक्सप्रेशन यूज्ड इन पोएम. ओके, सो poet is using metaphors also. And why I like or dislike the poem? The first very important reason is poet is using a simple words which anyone can understand, and poet is passing a very beautiful message to everyone, and this is very relevant for a teenager like you. Okay, so the message is to follow the right path. That's what the message poet is trying to pass here. So this is all about the teenager's prayer today. If you have any questions, please let us know. We will discuss it and answer all these questions. Write down, and if you want to get it checked, just share it with us. We will check it and we'll confirm. Okay, thank you and have a good day.